प्रत्यक्ष भगवान परमात्मा प्रल्हादाकरिता अवतरित झाले। ज्या ज्या वेळेला या सृष्टी तलावर अधर्म माजल्या जातो, ज्या ज्या वेळेला या सृष्टी तलावर धर्माची हानी होत, त्या त्या वेळेला माझे परमात्मा सगुण साकार रूपानं या पृथ्वी तलावर प्रगट होतात। हे राजा, भगवान परमात्म्याच्या लीलाग्रही चरित्राचं चिंतन आपण अनेक साधू संतांच्या मुखातून श्रवण केलंय। हरी अनंत हरी कथा अनंत, कहो सुनाओ बहुविधि सब संता। भगवंताची कथा अनंत आहे। आणि महाराज भगवंतांनी श्रीमद भागवत महापुराणांमध्ये काही अवताराचं चिंतन सांगितलं, पण परमात्म्याने अगणित अनंत अवतार धारण केले। अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दीनालाही उद्धरणे। जनाबाई सांगतात अनंत अवतार देवाने घेतले, एक नाही अनंत। पुराणांमध्ये शास्त्रांमध्ये मर्यादित अवताराचं चिंतन आलेलं आहे, मर्यादित। पण अगणित अवतार भक्तासाठी भगवंतांनी घेतले। नानाविध अवतार धारण करून या सृष्टीवरील भक्तांचं काज भगवंतांनी संभाळलं। महाराज, परमात्मा साधूच्या अंतःकरणाला तुष्टी देण्याकरिता प्रगट होता। अधर्माचा नाश तर भगवान आपल्या ठिकाणावरून क्षीरसागरातूनही परमात्मा अधर्माचा नाश करू शकतो। पण महाराज, भक्तीचा आनंद घेण्याकरिता, भक्ताला आनंद देण्याकरिता परमात्मा नानाविध अवतार धारण करून या सृष्टी तलावर लीला विग्रही जीवन जगतात। हे राजा परीक्षिते, अनंत अवतार भगवंताने या पृथ्वी तलावर धारण केले। अनंत अवतार। कधी कधी भक्तासाठी भगवान नानाविध रूपामध्ये नटला। जैसा केला तैसा होया। परीक्षितीसाठी आईच्या गर्भामध्ये जाऊन अंगुष्ठ रूप भगवंताने धारण केलं। भक्तांची इच्छा पूर्ण करण्याकरिता परमात्मा नानाविध रूप घेतात, नानाविध रूपामध्ये प्रगट होतात। हे राजा परीक्षिती, श्रवण कर। षष्टम स्कंदामध्ये एक कथा मागे राहिली। एक अजामिळ नावाचा साधारण व्यक्ती जीवन जगणारा, साधारण आपला व्यवहार करून प्रपंच करणारा अजामिळ, आपला प्रपंच जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आनंदी आणि समाधानी असणारा अजामिळ एकदा रस्त्यानं चालला असताना त्या अजामिळाला एक वेश्या आणि शाहुकाराचं गमन दृष्टीला पडलं। आणि वेश्या शाहुकाराचं गमन दृष्टीला पडल्यानंतर त्या अजामिळाच्या अंतःकरणामध्ये विषय जागृत झाला। अजामिळ त्या वेश्येकडे गेला आणि ते सुख उपभोगण्याची विनंती वेश्येला करू लागला। एकदा पाप डोळ्यानं बघितलं तर पाप करण्याची अंतःकरणामध्ये इच्छा प्रगट होता।
तुम्ही ज्याच्या संगतीनं या डोळ्याला जे जे दर्शन दिसल ते आपल्याला व्हावं असं वाटतं. ती वेशा अजामिळानं डोळ्यानं बघितली, अंतःकरणामध्ये ती वेशा आपली व्हाव अशी वाटली. अजामिळ वेशेकडे गेला. नवे नवे अजामिळानं वेशा घरी आणली आणि नानाविध पापाचार अजामिळ करू लागला. वेशेसोबत अजामिळ रत झाला. वेशेला आनंदी सुखी ठेवण्यासाठी नानाविध पाप कर्म करू लागला, चोरी करू लागला.